ठरलं. तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत प्रिया सायलीच्या आई वडिलांच्या रूममध्ये आलेले आहे आणि तिने सगळं काही नीट व्यवस्थित आवरून ठेवलेलं आहे. तेवढ्यात सायली आणि कल्पना तेथे येऊन पोहोचलेले आहेत. प्रिया, तू इथे काय करतेस असा प्रश्न तिने केलेला आहे, कारण प्रिया आलेली आहे म्हणजे नक्कीच काहीतरी उपद्व्याप करून ठेवणार हे सायलीला माहिती आहे. प्रिया पण एकदम घाबरून जाते आणि विचार करते आणि बोलते की अगते बघायला आले होते की तू रूम कसे आवरलेले आहेस, किती छान आणि टापटीप रूम आवरून ठेवलेलीस ना. ते मी बघते. अगदी घडीवर घडी बेडशीट कुठे बाहेर आलेलं नाही, सगळं व्यवस्थित, सगळ्या कपाटामध्ये सगळे कपडे व्यवस्थित घड्या खालून ठेवलेले. खरंच तू ना रूम अगदी व्यवस्थित आवरून ठेवलेले आहेस असं ती सायलीला सांगत आहे. सायली म्हणते, तू कशाला आली होतीस ते सांग. ती म्हणते, अग हेच तर यासाठीच आले होते. मला तुझ्या आई वडिलांना बघायचं होतं, त्यांनी कशी रूम ठेवलेले आहे ते. सायली म्हणते, असं आहे का, नक्की यासाठी आली होती ना तू. प्रिया म्हणते, नेहमी तिरक कशाला बोलतेस, माझ्याविषयी वाईट विचारच का करते, चांगल्या गोष्टी पण करू शकते ना. मी इथं बघ, मी हे बघायला आली होते असं म्हणून ती बेडशीटची घडी दाखवायला लागते आणि म्हणते, बघ हे कसं टॉप टीप लावून ठेवलेलं आहे. खरंच तू ना अशीच आहेस, पहिल्यापासून अशीच आहेत. मी बघते तुला, तू सगळं व्यवस्थितच ठेवणार. आपण आश्रमात होतो तेव्हा सुद्धा तू सगळ्या रूम कशा व्यवस्थित ठेवायची, सगळ्यांचे कपडे गाड्या घालायची, सगळं व्यवस्थित आवरून ठेवायची. तुला ही पहिल्यापासूनच सवय आहे ना. मला तर वाटते तू अगदी तुझ्या आईवरच गेलेले आहेस. तुझ्या आईला सुद्धा अशी सवय आहे वाटतं, त्यांनीच ही रूम व्यवस्थित आवरून ठेवलेले असणार आहे. इकडे महिप्त जेलमध्ये आलेला आहे आणि तो साक्षीला म्हणतोय, तुझ्या हातातली अंगठी माझ्याकडे दे. साक्षीला कळत नाहीये महिपच्या डोक्यात नक्की काय चाललेलं आहे. साक्षी पटापट तिची अंगठी काढून त्याच्या हातामध्ये देऊन टाकते आणि तो हवालदाराला सांगतोय, आजपर्यंत तुला जे काही दिलेलं आहे ना ते आता आठवायचं आणि त्याला जागायचं. आता मी इथं आलेल सीसीटीव्ही फुटेज कस डिलीट करायचं, त्याचं काय करायचंय त्याच तू ठरव. ते मला माहिती नाही, पण ते सगळं डिलीट झालं पाहिजे आणि ते कोणाला सापडलं नाही पाहिजे. आणि ते जर का सापडलं तर मी काय तुला माहिती आहे असा दमच त्याने हवालदाराला दिलेला आहे आणि हवालदार त्याला हाणतोय. म्हणजेच महिप्तला म्हणतोय की तुम्ही काहीच काळजी करू नका, मी सगळं अगदी व्यवस्थित हँडल करतो. महिप्त त्याला म्हणतो, ठीक आहे, जसं सांगितलं ना तसं कर. साक्षी तर पुरती घाबरून गेलेली आहे, कारण महिप्त आलेला आहे आणि त्याच्या डोक्यावर अगदी राग संचारलेला आहे. तो साक्षीकडचे अंगठी वगैरे घेतो आणि पलीकडच्या जेलमध्ये झोपलेल्या व्यक्तीकडे तो बघू लागलेला आहे. इकडे हवालदार बाहेर येऊन थांबलेला आहे. मैपदला तो म्हणतोय, तुम्हाला जे काही करायचं ते करा, मी इथं आहे, काहीच काळजी करू नका असं म्हणून तो बाहेर निघून आलेला आहे. इकडे प्रिया असं दर्शनाचा प्रयत्न करते की खरंच सायली, तुझी आई आणि तू अगदी एकमेकासारख्या आहात. खरं तर त्या अजिबात एकमेकीसारख्या नाहीयेत. तेवढ्यात तेथे सायलीची आई आलेली आहे आणि सायलीच्या आईने तिची वेगळीच हरकत करून दाखवलेली आहे. आल्याबरोबर ती कपाट उघडते आणि भराभर सगळे कपडे तिने खाली टाकायला सुरुवात केलेली आहे. तिला टॉवेल पाहिजे आहे आणि टॉवेल पाहिजे म्हणून सगळ्या व्यवस्थित लावलेल्या वस्तू, सगळ्या व्यवस्थित घड्या घातलेले कपडे तिने भराभर बाहेर फेकून द्यायला सुरुवात केली आहे. प्रिया ती बघते आणि आता काय बोलाव तिला तेच कळत, कारण त्या बाईचं वागणं सगळं प्रियासारखं आहे असं सगळं अस्ताव्यस्त करून टाकणं हे तिला आवडतं. हे तिच्या वागण्यातून दिसतंय. एक वस्तू पाहिजे म्हणून घरातल्या सगळ्या वस्तू तिने अगदी बाहेर फेकून दिलेल्या आहेत. प्रिया ते बघतच राहते, कल्पना देखील बघत राहते आणि सायली देखील बघत राहते, कारण एक वस्तू शोधण्यासाठी तिने सगळं घर पालत घालून सगळ्या वस्तू बाहेर फेकून दिलेल्या असतात. तिला तो टॉवेल सापडलेला असतो आणि आता तिने केलेल्या कृत्याचं ती समर्थन अगदीच छान पद्धतीने करते
आणि म्हणते, अहो हे ना मला असंच आवडतं, कशाला टॅपटीप ठेवायचं ना, कोणी ठेवलं होतं काय माहिती. तेव्हा कल्पना म्हणते, म्हणजे तुम्ही हात ठेवलं. ते म्हणते आहे का, मी कशाला ठेव, अहो मी नाही ठेवलेलं. तेव्हा कल्पनाला समजत की हे सगळं हिन केलेलं नाहीये आणि लगेच तिची आई सांगायला लागते, अहो आमच्या दुकानात पण मी असंच ठेवत असते की अशा सगळ्या वस्तू बाहेर असल्या ना की आपल्याला पाहिजे ती वस्तू लगेच मिळते, असं ती सांगत असते. तेव्हा कल्पनाला कळत की हे हिन तर केलेलं नाहीये. कल्पना म्हणते, हा मग कदाचित विमलन सगळं व्यवस्थित टापटीप लावलेला असेल. इकडे मपतने जवळच्या जेलचा दरवाजा उघडलेला आहे. त्या जेलच्या आतमध्ये एक महिला कैदी शांतपणे झोपलेला आहे. मपतने दरवाजा उघडून तो तिच्या जवळ जातो आणि डायरेक्ट त्याने तीच तोंडच दाबून ठेवलेला आहे. ती सुटण्याचा प्रयत्न करते, पण महिप्ती तिला अजिबात सुटू देत नाहीये. महिप्ती तिला मारून टाकण्याच्याच विचाराने आतमध्ये शिरलेला आहे. ती व्यक्ती आरडाओरडा करायला सुरुवात करते. तेव्हा साक्षी आणि तिच्या जवळची कैदे आहेत त्या देखील एकमेकीला बोलायला सुरुवात करतात, आरडाओरडा करायला सुरुवात करतात की जेणेकरून महपत त्या व्यक्तीला मारून टाकतोय. त्या व्यक्तीचा आवाज आला तरी देखील बाहेर असलेल्या पोलिसांना असं वाटावं की याच दोघींच बोलणं चालू आहे. हवालदार बाहेर उभारलेला आहे. तेथे एक लेडी कॉन्स्टेबल देखील आहे आणि ती हवालदाराला म्हणते की अहो तिकडून जेलमधून आवाज येतोय. तेव्हा तो कॉन्स्टेबल म्हणतो, अहो काय तुम्हाला माहिती आहे ना, त्या दोघी सारख्या भांडत असतात, काय जायची गरज नाही, भांडू द्या, काय करायचं ते करू द्या, डोक फिरवल नुसर. त्यांनी असं म्हणून त्या लेडी कॉन्स्टेबलला त्याने खाली बसवलं. महिप्त मात्र अगदी दातपोट खाऊन त्या व्यक्तीचं तोंड दाबून ठेवत आहे. साक्षी सगळं ते पाहून पुरती घाबरून गेलेली आहे. महिप्तच्या डोळ्यात असा राग संचारलेला आहे. त्याला जे काय करायचं ते त्याने ठरवलेलं आहे आणि जोरदार तोंड तो दाबून टाकत आहे. इकडे प्रिया मात्र आता हवालदल झाले. तिला कळत नाही काय बोलावं, कारण या व्यक्तीची म्हणजेच या बाईची सगळी हालचाल, वागणं, बोलणं, राहणं सगळं प्रियासारखं आहे. आणि प्रियाला तर असं भासवायचं होतं की ती सायलीची आहे, सायलीची आई आहे. पण सायलीच्या आई असण्यासारखे एकही गुण मात्र तिच्यामध्ये नाहीयेत. ती स्पष्टपणे सांगते, मला अशाच वस्तू ठेवायला आवडतात, म्हणजे अशा वर ठेवल्या तर सगळ्या वस्तू सापडतात, कपाटात ठेवल्याना मला ते पटतच नाही. असं म्हणून तिने स्पष्टपणे दाखवून दिले की टापटेपणा आणि तिचा काहीही संबंध नाही. प्रिया तिच्याकडे बघतच राहते. प्रिया मनातल्या मनात म्हणते, अगं बाई असं करू नकोस, असं केलं तर सगळ्यांना असं वाटेल की तू सायलीची आई नाहीसच, तू माझीच आई आहे असं सगळ्याला वाटायला लागेल, असं वागू नको, असं ते मनातल्या मनात म्हणत असते. आणि इकड कल्पना तीच सगळं ऐकून घेत असते आणि म्हणते, हा बरोबर आहे तुम्ही म्हणताय ते, पण जरा बाहेर ठेवलं ना की वस्तू अगदी व्यवस्थित सापडतात. पण आमच्या विमलला कळत नाही ना, विमलला कसं सगळं टापटीप लागतं, कदाचित तिनेच ती रूम व्यवस्थित लावून ठेवले असलं, असं ती बोलत असते. इकडे मपतने त्याला जे काही करायचं ते करून टाकलेलं आहे. त्याने त्या व्यक्तीचा खून केलेला आहे आणि त्यानंतर त्या व्यक्तीच्या हातात त्याने साक्षीची अंगठी घातलेली आहे. मपतचा प्लॅन अगदी सरळ आहे. जी व्यक्ती मेलेली आहे ती साक्षी आहे असं भासवायचं आणि मग लगेच त्याने पलीकडे मृत असलेल्या त्या व्यक्तीला उचलून साक्षीच्या जेलमध्ये आणून ठेवलेला आहे आणि साक्षीला त्याने बाहेर घेतलेला आहे. साक्षीच्या हाताला धरून तो तिला बाहेर घेऊन पळून गेलेला आहे. तर साक्षीच्याच जेलमध्ये असलेल्या व्यक्तीने फुटलेल्या बाटलीने त्या मेलेल्या व्यक्तीच्या अंगावर वार करायला सुरुवात केलेली आहे. तिच्या विशेषतः तोंडावर तिने जोरजोरात वार करायला सुरुवात केलेली आहे, जेणेकरून ती व्यक्ती कोण आहे हे कळूच नये. अशा पद्धतीने तिने काम करायला सुरुवात केलेली आहे. आता कॉन्स्टेबल आणि सर्व धावत पळत आतमध्ये चाललेले असतात आणि पाहतात तर साक्षी, शिखरेच्या आणि त्या दोघीची भांडण झालेले आहेत
आणि साक्षी शिखरेच्या तोंडावर जोरदार वार करण्यात आलेले आहेत आणि साक्षी शिखरेचा खून करण्यात आलेला आहे असं चित्र जेलमध्ये दिसत आहे आणि सर्वजण म्हणतायत की साक्षी शिखरे मेलेली आहे, साक्षी शिखरेचा खून झालेला आहे अशी बातमी आता जेलमधून बाहेर पडत आहे. इकडे अर्जुनला त्याच्या एका मित्राचा फोन आलेला असतो. सायली विचारते कोण आहे, तेव्हा अर्जुन सांगतो की माझा एक जवळचा मित्र आहे, तो येत आहे, त्याचाच फोन आहे. सायली म्हणते ओ का, कोण मित्र आहे? तेवढ्यात तो मित्र दारातच येऊन उभारलेला असतो. तो देखील अर्जुनच आहे. अर्जुन बाहेरून हात करतो तर आतमधला अर्जुन त्याला आतून हात करून दोघेही एकमेकाला बोलू लागतात. बाहेर आलेला अर्जुन एकदम धावत पळत अर्जुनशी गळे भेट करतो. सायली म्हणते हे कोण आहेत? अर्जुन म्हणतो हा देखील अर्जुनच आहे. ते म्हणते अरे वा, दोन अर्जुन. तो म्हणतो हो अगं, मी कॉलेजला होतो ना तेव्हा हा माझा अतिशय जवळचा मित्र होता. सायली म्हणते म्हणजे खूपच घनिष्ठ मैत्री आहे म्हणा की तुमची. ऐकल्यावर दुसरा आलेला अर्जुन म्हणतो की ही कोण आहे रे? तो म्हणतो अरे हीच तर माझी बायको आहे ना. अरे पण ही जी भाषा, अर्जुन म्हणतो म्हणजे तो म्हणतो अरे ही किती शुद्ध आणि असंकलित मराठी बोलते, तुला समजत ही बोलते काय ते? अर्जुन म्हणतो म्हणजे तुला काय वाटते, मला समजत नाही. अरे मी सुद्धा आता सगळं काही व्यवस्थित बोलू लागलेला आहे. तेव्हा दुसरा अर्जुन म्हणतो अहो वहिनी, मी मुद्दामच असं म्हणलो काय ना. हा जेव्हा कॉलेजला होता ना तेव्हा ह्याची भाषा अगदी ऐकण्यासारखी असायची. एका मराठी वाक्यामध्ये कितीतरी वाक्य इंग्लिशची तो वापरायचा आणि म्हणायचा मी मराठी बोलतोय. अर्जुन सायली बोलत असतात, त्या अर्जुनचा एक मित्र आलेला आहे, त्याच्यासोबत बोलत असतात. तेव्हा अर्जुन त्याला सांगू लागतो की वान नाही पण गुण लागला ना बायकोचा, असं अर्जुन त्याला बोलत असतो. तेव्हा मात्र तो म्हणत असतो म्हणजे तेव्हा अर्जुन सांगतोय की हो नाही, खरंच सांगत आहे मी. तेव्हा तो सांगतो की हा आधी मला नाही जमायचं पण लग्नानंतर आता मी शिकलोय मराठी, ही मला चांगली येते. तेव्हा अर्जुनचा मित्र सायलीला इकडे म्हणत असतो की कसे बघितलं ना, म्हणजे हा जो माझा मित्र आहे ना याला पूर्ण बदलूनच टाकलं लग्नानंतर. आणि मग ते सगळे बोलत असतात. त्यावेळेस तो म्हणू लागतो मित्र की कस माहिती का लग्नानंतर माणस बदलतात, बरोबर आहे आणि ते खरंच झालेलं आहे. असं त्या दोघांचं बोलणं तिथे चालू आहे आणि मग तिघेही आता परत सोप्यावरती बसलेले असतात. आणि तो अर्जुनचा जो मित्र आहे तो खरंतर लग्नाला खूपच वैतागलेला असतो आणि अर्जुन म्हणतो अरे मला आत्ता कळतेय की तुझं लग्न झालंय आणि हे सगळं. तेव्हा तो म्हणतो की हो बरोबर आहे, माझं लग्न झालं, या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत. पण अर्जुन आणि सायली त्याला विचारत असतात म्हणजे नक्की प्रॉब्लेम काय आहे? तेव्हा तो सांगू लागतो की माझं लग्न झाले, ही गोष्ट जरी खरी असली तरी आम्ही दोघं आता वेगळे होणार आहोत, आमच्या दोघांचं जमत नाहीये, पटत नाहीये. हे ऐकल्यानंतर अर्जुन आणि सायली या दोघांनाही नाही धक्का बसतो. ते दोघेही म्हणू लागतात पण असं काय झालंय, म्हणजे वेगळं का व्हावं वाटतं तुम्हाला, असं अर्जुन आणि सायली त्याला विचारत असतात. तेव्हा म्हणजे तुम्ही असं जबरदस्तीने वगैरे लग्न केले का? तेव्हा तो म्हणतो नाही, जिच्याशी लग्न केले ना ती माझी लहानपणीपासून म्हणजे माझी मैत्रीण आहे, पण आमच्यामध्ये फक्त मैत्रीच आहे, आमचं नातं काय पुढेच जात नाहीये. तेव्हा सायली सांगू लागते की तुम्हाला सांगू का, आमच्या बाबतीत तर होत आम्ही दोघांनी एकत्र काम केलेलं होतं, मग आम्ही लग्न केलं, मग आमच्यात मैत्री झाली, मग प्रेम झालं, आम्ही दोघे एकमेकांपासून वेगळे झालो आणि पुन्हा आम्ही एकत्र आलेलो आहोत. तेव्हा तो म्हणतो की बरोबर, तुमच्या दोघांची लव्ह स्टोरी तर अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. सायली सांगत असते प्रत्येकाची लव्ह स्टोरी ही वेगळी वेगळी असते, त्याच्यामध्ये वेगळेपणा असतो. तशीच तुमची लव्ह स्टोरी सुद्धा खूपच छान असेल. तुम्ही नका काळजी करू, सगळं व्यवस्थित होईल, असं सायली त्याला सांगत असते. त्यावेळेस
तो म्हणत असतो, पण अर्जुन मला डिव्होर्स घ्यायचाय. अर्जुन म्हणत असतो की काही गरज नाहीये, तू असं का विचार करतोयस डिव्होर्सचा, म्हणजे विचार करणार डिव्होर्सची वगैरे काही गरजच नाहीये, मग कशासाठी हे सगळं, असं त्यांचं बोलणं चाललेलं आहे. आणि तेव्हा मात्र इकडे जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत आहेत त्याचवेळी सायली म्हणते की एवढा तडकाफडकी निर्णय नका घेऊ, त्याची गरज नाहीये, सगळं व्यवस्थित होईल, असं सायली त्याला समजवत असते. त्याचवेळी अर्जुन सुद्धा तिथे असतो. अर्जुनही त्याला समजवतो की अरे खरंच नातं हे खूप छान आहे, म्हणजे अगदी अगदी छान आहे, ते आपल्याला जपलं पाहिजे. एकदा का त्या नात्यामध्ये तू जर पूर्णपणे अडकलास की तुला ठरवायचंय की त्या नात्यामध्ये अडकायचंय का त्यातून बाहेर पडायचं आहे, असं म्हणत अर्जुन आणि सायली दोघेही त्याला सांगत असतात की एवढ्या तडकापडकी डिव्होर्सचा निर्णय घेऊ नको. अर्जुन म्हणतो की वहिनींना पण सांग, त्यांनाही समजव, त्यांनाही कळेल की एवढा तडकापडकी निर्णय घेणे गरजेचं नाही, असं अर्जुन आणि सायली त्याला समजवत असतात. तेव्हा तो म्हणतो की नक्की तुम्ही जे सांगितलेलं आहे ना, मी ते लक्षात ठेवी आणि नक्की त्या पद्धतीने सर्व मॅनेज करण्याचा प्रयत्न करेल. आणि त्याला अर्जुन आणि सायलीने जे समजवलेलं असतं ते त्याला खूप पटलेलं असतं, कारण अर्जुन आणि सायली जे बोललेले आहे त्याच्यामध्ये तथ्य असतं. तेव्हा तो निघत असतो आणि त्याच्या खिशातून एक कार्ड असत, ते बाहेर येत. मग ते कार्ड पाहून अर्जुन त्याला विचारतो, हे कसलं कार्ड आहे? तेव्हा तो म्हणतो की ते गोल्डन कार्ड आहे, गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. आता तुम्ही जसं सांगितलं ना तसं एक जण भेटले होते, त्यांनी मला ते दिलेलं आहे. मग तो अर्जुनचा निरोप घेतो आणि निघत असतो. त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे सायली सुद्धा त्याला समजवत असते. आणि फायनली अर्जुनचा जो मित्र आहे त्याला या गोष्टी कळलेल्या असतात की नक्की काय झालेलं आहे, कशा पद्धतीने सगळं करायचं आहे हे त्याच्या लक्षात आलेलं असतं. त्यासोबतच आता सायली आणि अर्जुन रूममध्ये आलेले असतात. अर्जुन लॅपटॉप पडून बसलेला असतो, तो लॅपटॉपवरती काहीतरी पाहत असतो आणि त्याचवेळी तेवढ्यातच त्याला एक न्यूज दिसते. सायली आवरावर करत असते आणि ब्रेकिंग न्यूज असते की जेलमध्ये महिप्त शिकरे यांची मुलगी साक्षी शिकरे हिची आत्महत्या झालेली आहे, तिचा खून झालेला आहे, अशी ती बातमी असते. ते ऐकून अर्जुनला धक्का बसतो, कारण महिप्त शिकरेच्या मुलीचा खून म्हणजे हे कसं शक्य, जेल मधलं वातावरण एवढं खराब झालंय, असा प्रश्न उभा राहिलेला असतो. तेव्हा मात्र सायली अर्जुनकडे पाहत असते, अर्जुन सायलीकडे पाहत असतो. अचानक काय झालं, म्हणजे महिप्त शिकरेच्या मुलीचा खून कस काय होऊ शकतो, हा मोठा प्रश्न पडलेला असतो. आणि दोघंही एकमेकांकडे पाहत असतात. त्याचवेळी अर्जुन म्हणत असतो की नाही, काहीतरी आहे, हे मला कळत नाहीये की असं कसं झालेलं आहे. सायली म्हणते, पण असं होऊ शकतं का, असं अर्जुनला ते विचारू लागते. तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो की हो, आपण कन्फर्म करून घेऊया. तेवढ्यातच ब्रेकिंग न्यूजमध्ये आता महिप्त शिखरे समोर असतात आणि महिप्त शिखरेंना विचारलं जातं की हे सगळं काय झालेलं आहे. महिप्त शिखरे तिथे आता रडायला सुरुवात करतो. तो म्हणत असतो की माझ्या मुलीच्या बाबतीत हे सगळं काय झालेलं आहे, म्हणजे काय बिघडवलं होतं मी ना, आता माझ्या मुलीला न्याय मिळवून देणार आहे, मला पण का घेऊन गेली नाही, ती जाताना स्वर्गात, असं म्हणत महिप्त बोलत असतो. आणि त्याचबरोबर इकडे महिप्तच हे जे बोलणं आहे तो रडत आहे. ते पाहून सायली आणि अर्जुन या दोघांनाही धक्का बसलेला असतो. हे दोघेही म्हणत असतात की हे सगळं काय झालेलं आहे, हे असं कसं पॉसिबल आहे, असं त्यांचं बोलणं चाललेलं आहे. आणि त्याचवेळी सायली आणि अर्जुन पाहत असतात, त्यांनाही धक्का बसलेला असतो. महिप्त इकडे रडत असतो, माझा एकुलता एक आधार होती माझी मुलगी, तिच्याकडे पाहून तर मी जगत होतो, स्वर्गात जाताना एकटी का गेली, मला घेऊन का गेली नाही, असं म्हणत महिप्त रडत असतो. आणि नेमकं प्रियाच्या मोबाईलवर सुद्धा तीच न्यूज आलेली असते आणि प्रिया ती न्यूज पाहते. तेव्हा तिला सुद्धा धक्का बसतो. प्रिया म्हणते, कसं शक्य, हे सगळं म्हणजे जेलमध्ये साक्षीच खून झाले, पण जर
साक्षीचा खून झाला असताना तर या महिप्तने त्या जेलमध्ये जाऊन 3-4 खून तर अशीच केले असते. पण हा रडत कसा बसला मीडिया समोर म्हणजे नक्कीच काहीतरी गोंधळ आहे असं लक्षात आलेलं असते. इकडे अर्जुन आणि सायली म्हणत असते, असं होऊ शकत का, म्हणजे असे प्रॉब्लेम होऊ शकतात का. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की थांब कन्फर्म करूया आपण. असं म्हणत अर्जुनने आता कन्फर्म करण्यासाठी इन्स्पेक्टर गायकवाड यांना कॉल केलेला असतो आणि इन्स्पेक्टर गायकवाड यांना कॉल केल्यानंतर अर्जुन विचार करायला लागलेला असतो. नक्की काय झालेलं असेल, गोष्टी कशा पद्धतीने घडलेल्या आहेत, या सगळ्या गोष्टींचा विचार मात्र चालू झालेला असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की सायली मात्र वेगळ्याच विचारात असते आणि इन्स्पेक्टर गायकवाडांना फोन केल्यानंतर ते सांगू लागतात की हो, ही बातमी खरी आहे. बॉडी पोस्टमार्टमसाठी गेलेली आहे आणि महिप्त शिखरे यांच्या मुलीचा खून झालेला आहे. तेव्हा मात्र अर्जुनलाही धक्का बसलेला आहे की हे सगळं काय आहे, हे कसं शक्य झालंय, असं कसं होऊ शकतं. असे प्रश्न आता पडलेले असतात की नक्की काय प्रॉब्लेम झाला असेल, म्हणून ते दोघेही पाहत असतात. आणि त्यासोबतच इकडे प्रिया मात्र आता नागराजला फोन करते. नेमकं नागराज आणि महिप्त दोघे एकत्रच आहेत. प्रियाचा नागराजला फोन आल्यानंतर नागराज फोन स्पीकरला टाकतो. महिप्त तिथे असतो आणि प्रिया म्हणत असते, काय हो, तुमच्या मित्र आणि तुम्ही तेव्हा ही बबली आहे ना, हिला आपण चांगलंच वाट लावायची आहे असं ठरलेलं असतं, असं त्या दोघांचीही बोलणं असतं. प्रिया म्हणत असते की तुम्ही अख्ख्या जगाला फसवू शकता, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही मला फसवू शकत नाहीये. तुम्हाला वाटत असेल की तुम्ही माझ्या घरात माझ्या आईबापान खूप मोठं काम केलेलं आहे, पण ते कधी शक्य नाही. एवढं लक्षात ठेवा, काहीही झालं तरीही मी सगळ्या जगाच्या समोर आणू शकते की साक्षी जिवंत आहे, कारण मेलेली जी आहे ती साक्षी नाहीये, असं ती त्यांना धमकी देत असते. तेव्हा मात्र महिप्त आणि त्याचबरोबर नागराज दोघेही म्हणत असतात की नाही, ही जी आहे ना, हिची जी नाटक आहेत ना, ही जरा जास्त चाललेली आहे, आता हिला धडा शिकवायलाच पाहिजे, असं त्या दोघांच्याही डोक्यात सुरू झालेलं असतं. प्रिया मात्र त्यांना धमकवत असते की माझ्या आयुष्यात जर तुम्ही काही कांड करण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या बाबतीत सुद्धा मी शांत बसणार नाही. अशा पद्धतीने प्रियाची एवढी मंज वाढलेली असते की ती महिप्तला धमकी देत असते. आणि त्याचबरोबर इकडे प्रियाचं जे वागणं असतं ते पूर्णपणे चुकीचं असतं. तिला जराही वाटत नसतं की आपण काय वागतोय, काय बोलतोय, कुठल्याच गोष्टीचा तिला ताळमेळ लागत नसतो. ती डायरेक्ट बोलत असते महिप्तला, पण तिला माहीत नाहीये की या सगळ्याचे परिणाम काय होऊ शकतात. उद्या महिप्त तिची कशा पद्धतीने वाट लावू शकत. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की एक साडी घातलेली व्यक्ती चालत येताना दिसते. अगदी कॉटनची साडी आहे, व्यवस्थित, आणि मग समोर आल्यावर दिसतं ते म्हणजे महिप्त म्हणतो, कोण आहे तुम्ही, कोणाच्या घरात घुसताय, कळते का तुम्हाला, असं म्हणत महिप्त ओरडत असतो. तर ती दुसरी तिसरी कोणी नसून साक्षी आलेली आहे. साक्षीचा लुक चेंज झालेला आहे आणि वेगळ्या लुकमध्ये साक्षी आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर ती म्हणते की मी समीरा शेखर, असं म्हणत ती महिप्तच्या घरात आलेली आहे. म्हणजे महिप्तन केलेला जो प्लॅन होता तो यशस्वी झालेला आहे. इकडे महिप्तने आता सांगितलेलं होतं, नागराज म्हणालेला असतो की मी जातो आणि त्या प्रियाचा बंदोबस्त करून येतो, आणि अगदी त्याच पद्धतीने गोष्टी नागराजने सुरू केलेल्या असतात. तो सुभेदारांच्या घरी आलेला असतो. तो आल्यानंतर विचारतो कारण. तिथेच त्याला मैनावती आणि त्याचबरोबर मैनावती आणि सदाशिव लोखंडे बसलेले दिसतात. तेव्हा नागराज विचारतो, हे कोण आहेत. तेव्हा इकडे रवी प्रताप सांगतो की हे सायलीचे आई बाबा आहेत. तेव्हा मात्र नागराज म्हणतो काय, आणि मग तो म्हणतो की यांची स्माईलला सेम आपल्यात नवी सारखीच आहे ना, असं नागराज सांगतो. तेव्हा अर्जुन त्या क्षणी पाहू लागतो. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.